भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूत रामदूत प्रवंजना। हे स्तोत्र असो किंवा हनुमान चालीसा, जेव्हा मनात भीती असते, आत्मविश्वास डळमळतो, तेव्हा आपण सहजपणे या स्तोत्रांचा आधार घेतो। अलीकडेच देशभरात हनुमान जयंती साजरी झाली आणि याच निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे महाराष्ट्रात कुठेही जा, प्रत्येक गावात पावलोपावली मारुतीचं मंदिर नजरेस पडतं। कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूला एवढी हनुमान मंदिरे का आहेत? चला तर मग आज आपण याच इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडूया। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। पण हे स्वराज्य घडवताना महाराष्ट्रावर अनेक परकीय आक्रमणे झाली, सामान्य जनतेवर अत्याचार झाले, गावं उद्ध्वस्त झाली। अशा काळात जनतेला मानसिक आणि शारीरिक बळ देणं अत्यंत गरजेचं होतं। ही गरज ओळखली ती समर्थ रामदास स्वामींनी। त्यांनी तरुणांना प्रेरणा मिळावी, बलोपासना करावी म्हणून गावोगावी मारुती मंदिरे स्थापन केली। मारुती म्हणजे केवळ देव नव्हे, तो प्रेरणा आहे, आत्मविश्वास, ताकद आणि निष्ठेचा प्रतीक। रामदास स्वामी तरुणांना व्यायामाचे धडे देत, त्याच सोबतच त्यांनी कुस्तीचे आखाडे सुरू केले। मारुतीच्या उपासनेतून शरीर संपन्नता वाढवणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हा त्यांचा खरा हेतू होता। यामुळेच आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला सहजपणे हनुमानाची मंदिरे दिसतात। आणि अशाच मंदिरांपैकी एक आहे माझ्या गावातलं, म्हणजेच रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील ऐतिहासिक मारुती मंदिर। या मंदिराचा भूतो न भविष्यती असा जीर्णोद्धार सोहळा आपण माझ्या मागील व्हिडिओत पाहिलाच असेल, पण आज आपण त्या मंदिराच्या जुन्या आठवणी जागवणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शितकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि तुम्ही आपली मागची व्हिडिओ पाहिली असेल की हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या त्या व्हिडिओज खूप मोठा उत्सव झाला होता, त्यावेळेला सोहळा झाला होता। आणि ॲक्च्युली सोहळा होण्यामागचं कारण म्हणजे लोकांची मेहनतसुद्धा होती, म्हणून ती मेहनत तुम्हाला त्या उत्सवातून बघायला मिळाली असेल, त्यांचा जल्लोष, त्यांचा उत्साह। आज आपण त्याच मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे आणि त्या मंदिराबद्दल आपण जाणून घेऊ। म्हणजे तुम्हाला मी दाखवीन की आधी मंदिर कसं होतं, ते आता जे मंदिर दिसतंय त्याचबरोबर आधी जे मंदिर होतं ते बाहेरून आणि आतून कसं होतं ते तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला होता 17 मे 1976 रोजी, म्हणजे आजपासून तब्बल 48 वर्षांपूर्वी। त्या काळात असा भव्य सोहळा आयोजित करणं ही मोठी बाब होती। श्रद्धा, एकजूट आणि कला यांचं अनोखं दर्शन त्या दिवशी झालं होतं। पूर्वीचं मंदिर कौलारू होतं, त्याच्या भिंतींवर असलेल्या सुंदर नक्षीकामातून त्या काळातील श्रद्धा आणि परंपरा अगदी स्पष्ट दिसतात। कधी बालकृष्ण
कधी राखणदार, तर कधी पायरी शेजारी वाघाचं कोरीव चित्रण. हे सर्व पाहणं म्हणजे जणू इतिहासात डोकावल्यासारखं. आज मंदिराचा चेहरा बदलला आहे, आधुनिक स्वरूप आलं आहे, पण जुन्या आठवणी, कोरलेली नक्षीकामं आणि त्या पवित्र जागेचं तेज अजूनही टिकून आहे. हनुमान मंदिरे ही केवळ भक्तिस्थळं नाहीत, ती आपल्या परंपरेची, प्रेरणेची आणि सामर्थ्याची जिवंत साक्ष आहेत. आजच्या तरुणांनीही या इतिहासातून प्रेरणा घ्यावी, हीच खरी हनुमान उपासना. ही फक्त एका मंदिराची गोष्ट नाही, ही आहे आपल्या श्रद्धेची, परंपरेची आणि आत्मिक शक्तीची ओळख. तुमच्याही गावात अशी एखादी ऐतिहासिक जागा असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच भटकंती आणि नवीन अनुभव घेऊन येत राहणार आहे तुमचा आपला कल्पेश शितकर. मित्रांनो, तुम्ही बघितलं गावकऱ्यांची मेहनत, या मंदिराचं वैभव या व्हिडिओद्वारे तुम्ही बघितलं. जसं की या मंदिराकडून एक मात्र नक्की शिकायला मिळतं की जसं तुम्ही कितीही ॲडव्हान्स व्हा, कितीही नव्या, म्हणजे जसं की आपण नवीन युगाप्रमाणे बदलावं लागतं, तसं मंदिरसुद्धा बदललं आहे. पण नवीन युगासोबत बदलता बदलता जो मागचा आपला संस्कृतीचा वारसा असतो तो जपायला पाहिजे. जसं की दरवाजावर बघायला मिळतं, ज्या आधी मंदिराची जसं दरवाजाच्या समोर जी रेखाकृती होती, जी कला होती, म्हणजे जे स्ट्रक्चर त्यांनी ठेवलं होतं, सेम तसंच स्ट्रक्चर आता मंदिराच्या सुरुवातीला ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही बदला, नव्या युगासोबत बदलायला पाहिजे, पण आपली जी संस्कृती असते, आपला जो वारसा असतो तो नक्की जपायला पाहिजे. हे या मंदिराच्या स्ट्रक्चरमधून आपल्याला शिकायला मिळतं. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बजरंग बली की जय.